डॉक्टर दिलीप कुमार उरणकर उरण वेलनेस सेंटर वरून बोलते। आज दिनांक 5 नोव्हेंबर 2025 आहे। आपल्याबरोबर एक पेशंट आहे, रघुवीर माळी, वय वर्ष 64 आहे आणि द्रोणागिरी उरण येथील ते रहिवासी आहे। 10/7/25 रोजी यांच्या मुलांनी माझ्याकडे आणलं होतं। त्यावेळेस ते व्यवस्थित चालू शकत नव्हते, बॅलन्स जात होता, पोटामध्ये त्रास होता, मान पोट दुखायचं। डायबिटीसचे त्यांना जास्त युनिट चालू होते, ते आपण युनिट कमी केलेले आहेत थोडेसे ट्रीटमेंट नंतर। त्याच्यानंतर एक हिस्ट्री पण आहे त्यांची। 2016ला एक मोठा मेजर ॲक्सिडेंट झाला होता, तर रिबच्या आणि रिबच्या आतील जे काही ऑर्गन आहेत त्यांना थोडासा शॉक झाला होता, शॉक बसला होता, दबाव बसला होता पोस्ट ॲक्सिडेंट। आणि चलते वेळेस त्यांना थरथराट होता अंगामध्ये, हायपरटेन्शनच्या गोळी चालत 2096 पासून, ठीक आहे। आणि 2010ला त्यांना हे झालं, अन्न पचत नाही, पोट साफ होत नाही, आणि अशा छोट्या छोट्या समस्या होत्या त्यांच्या इथं। पोटामध्ये खूप कठीण हे होते, चरबी होती, UTI युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन पण होतं त्यांना, लघवी व्यवस्थित साफ होत नव्हती, प्रोस्टेट ग्लँड इनलार्जमेंट होतं त्यांना। आणि ते त्यांनी 3/1/25 रोजी ऑपरेट पण केलं होतं। त्याच्यानंतर पण जो युरिनरी फ्लो असतो तो फ्लो ऑफ ट्रॅक होत होता आणि तो तिथंच पडायचा आणि रेसिड्यूज तसाच राहायचा। आमच्याकडे ते आल्यानंतर त्यांच्याकडे एक अल्ट्रासोनोग्राफीचा रिपोर्ट होता, त्याच्यामध्ये असे फाइंडिंग्स होते, 4-5 फाइंडिंग होते। त्याच्यानंतर होल स्पाइन स्क्रीनिंग होती त्यांची, त्याच्या होल स्पाइनचं स्क्रीनिंग होतं, प्लेन होतं। आणि त्याच्यानंतर ब्रेनचा एक अँजिओग्राम होता, ब्रेनचा अँजिओग्राम। तर हे सगळे MGM हॉस्पिटल चा होता, कामोटे पनवेलचे। ह्या रिपोर्टनुसार त्यांना जे कॉम्प्लिकेशन्स होते ते सर्वसाधारण मी थोडंसं बोलून दाखवतो। एक तर मानेमध्ये इथे कॉम्प्रेशन होतं, नस दाबल्या जात होत्या, तसंच लंबरला पण तसंच होतं। त्याच्यानंतर सेरेब्रल ॲट्रॉफी होती ब्रेन रिपोर्टमध्ये, ब्रेन ॲट्रॉफी होती। त्याच्यानंतर त्यांना आठवण पण राहत नव्हती, थोडासा आठवणीचा पण प्रॉब्लेम होता। चालते वेळेस ते स्वतः सपोर्ट घेतल्याशिवाय ते मुवमेंट करू शकत नव्हते, उठणं बसणं मुश्किल होतं। अशा अनेक समस्या घेऊन आमच्याकडे आले। त्याच्यानंतर आम्ही हा सगळा जो रिपोर्ट आहे ह्याला आपण रिअल टाइम ॲनालिसिस बोलतो, जे CT स्कॅन आहे ब्रेनचा, अल्ट्रासोनोग्राफी आहे, स्पाइनचा जो स्क्रीनिंग आहे ह्याला रिअल टाइम ॲनालिसिस बोलतो। ह्या रिअल टाइम ॲनालिसिसच्या आधारे आणि त्यांनी त्यांच्या जे सध्याचे जे काही समस्या सांगितले त्या आधारे, त्याच्यानंतर आमची पुढची जी टेस्ट होती त्याला रूट कॉज ॲनालिसिस बोलतात, RCA। ही RTA झाली, ते RCA रूट कॉज ॲनालिसिस केलं। त्या रूट कॉज ॲनालिसिसमध्ये जे आम्हाला सापडलं ते आणि ह्या रिपोर्टमध्ये सापडलं, आणि सध्याची जी परिस्थिती आहे त्यांनी जे सांगितले की मला हे प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम सर्व TCM ट्रेडिशनल चायनीज मेडिसिन सिस्टम, नॅचरोपॅथी आणि ॲक्युपंक्चर, चायनीज ॲक्युपंक्चर आणि हर्बल नॅनो ड्रॉप ह्याद्वारे त्यांना आम्ही ट्रीट केलं गेलं। गेले 2 महिने ते कंटिन्यू मेडिसिन घातले। त्याच्यानंतर त्या पिरियडमध्ये यांच्या बऱ्याच समस्या जवळजवळ 50% जास्त कमी झाल्या होत्या। त्याच्यानंतर दिनांक 24/9/2025 रोजी त्यांना शरीरातले सिस्टम जे ऑर्गन्स आहेत त्याला एलिमेंटरी सिस्टम अँड असोसिएटेड ऑर्गन लाईक स्टमक, ड्युओडेनम, CBD कॉमन बाइल डक्ट, पॅन्क्रियास, लिव्हर, गॉलब्लॅडर
स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन साफ केले गेले. 3 दिवस कंटिन्यू साफ करून घेतला आमच्या इथे निसर्ग उपचार केंद्रामध्ये. त्याच्यानंतर त्या 3 दिवसाच्या पिरियडमध्ये गॉलब्लॅडरचे स्टोन, पित्ताचे स्टोन आणि लिव्हरचे स्टोन आम्ही त्यांना काढले त्यांचे. त्याच्यानंतर ह्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स होते ते सर्व सॉल्व्ह झालेले आहेत. त्यांना आता कुठलाही त्रास होत नाही तसा. ते इव्हन आता प्रोटॅस्ट ग्लँडवर पण आम्ही थेरपी केलेली आहे. त्याच्यानंतर त्यांच्या ब्रेनचे जे बॅलन्स आहेत त्याच्यावर पण थेरपी झालेलं आहे, मेडिसिन झालेलं आहे. आज त्यांना आम्ही रिव्ह्यू केलं तर आज त्यांचं जे काही बीपीच्या गोळ्या घेत होते ते बीपीच्या गोळ्या कम्प्लिटली बंद झालेल्या आहेत. बीपीच्या गोळ्या घेत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर शुगर मेंटेन करण्यासाठी भरपूर युनिट घ्यायचे. किती युनिट घ्यायचे स्टार्टिंगला? तेव्हा 25-24 युनिट. 25-24 युनिट घ्यायचे. आता कितीवर आले तुम्ही? आता सकाळी 20, संध्याकाळी 16. संध्याकाळी 16. पण त्यावेळेस किती घ्यायचे? 2500 25 सकाळी आणि संध्याकाळी, म्हणजे 50 युनिट जायचे. तर ते आता ते कमीवर आलेले आहेत. तर त्याच्यावर आणखीन आम्ही कंट्रोलच करतोय. क्युअर नाही झालेला आमच्याकडून पण डायबिटीसचा. आम्ही त्याच्यावर दावा पण करत नाही की आम्ही डायबिटीस कंट्रोल करतो, क्युअर करत नाही. परंतु त्याची जी काही मात्रा आहे, इंटेन्सिटी आहे, जे काही डोस आहेत द्यायचे ते आम्ही डोस कमी करू शकतो. मेडिसिन त्यांचं बाहेरचं कमी करू शकतो. बाकी बाहेरच्या ॲलोपॅथिकचे मेडिसिन तर सध्या बंद झालेलं आहे. त्याच्यानंतर पेशंटला मी काही क्वेश्चन विचारतो. रघुवीर माळी, तुम्ही जे समस्या घेऊन आले होते, जे प्रॉब्लेम्स होते, तर त्याच्यातला आता सर्व तुम्हाला ठीक वाटतंय? हो. म्हणजे पोट साफ होणे आहे, चलते वेळेस तोल जाणे आहे, ठीक आहे, आणि पोटामध्ये इतर समस्या भरपूर होत्या, जशा लघवीचा पण त्रास होता, बॅलन्स जाण्याचा प्रॉब्लेम होता, हातपायाला गोळे, हातपाय आकडणे होते. ठीक आहे. तुम्ही जे काही आम्हाला लिहून दिलं होतं त्याच्या हिशोबाने जे आम्ही मेडिसिन दिलं होतं ते मेडिसिन तुम्ही व्यवस्थित खाल्लेलं आहे आणि आता तुम्हाला ते बरं वाटत आहे. बरोबर. लघवीचा पण त्रास नाही वाटत. तुम्ही काही सांगू शकता का? तुम्ही ह्या दरम्यान तुम्हाला ट्रीटमेंटच्या वेळेस काही त्रास झाला का? नाही, काहीच नाही. आता कसं वाटतंय? आता एकदम बरं वाटतं. मला सगळे प्रॉब्लेम सुटले. फक्त डायबिटीस आहे, साखरेचाच प्रॉब्लेम बाकी आहे, बाकी कुठला नाही. तो पण रेग्युलर औषध म्हणजे इन्सुलिन घेतलं तर बरोबर राहतो. पण जर इन्सुलिन एखाद्या वेळेस नाही घेतलं तर साखर कमी जास्त होत. हा, तर ते आपण इन्सुलिनचे हळूहळू जे युनिट आहे ना, हळूहळू पण कमी करू. आता तुम्हाला ते हिरवा ज्यूस दिलेला आहे प्यायला, त्या हिरव्या ज्यूस आणि आपल्या मेडिसिन बॅकअप होऊन तो होऊन जाईल. हे त्यांची मुलगा, तुम्हाला काय सांगायचं तुमच्या वडिलांबद्दल? कशा कंडिशन मध्ये आणलेले त्यांना, या कंडिशन पेक्षा ते आता बेटर आहे. ओके. तर ही जी चायनीज मेडिसिन सिस्टम आहे ना, हर्बल नॅनो ड्रॉप टेक्नॉलॉजी आहे किंवा ॲक्युपंक्चर सिस्टम आहे, ही लोकांनी घेऊन आपले जुनाट जे रोग आहेत ते ठीक करावे असे तुम्ही सांगू शकता लोकांना? सांगू शकाल. आणि काही अपायकारक आहे का? तुम्हाला काही त्रास झाला? काय नाही त्रास? एकदम बरोबर. ते काय औषध आणि मला धरून आणायला लागायचं इथून सुद्धा. तर आता मी माझ्याहून मी चालू शकतो, सगळं करतो. ओके. काय नाही, म्हणजे नॉर्मल जीवन तुम्हाला आता जगू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. ठीक आहे, धन्यवाद. ओके, थँक्यू.